नमस्कार. अमित शाह साहेब आजच म्हणाले, पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये जेही हिंदू आहेत त्यांना भारतात यायचं असेल त्यांचं आम्ही स्वागत करतो. हे फार चांगलं असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं. कारण ते BJP सत्ताधारी पक्षाचे प्रमुख नेते आहेत आणि या देशाचे गृहमंत्री असल्यामुळे ते जे सांगितलं त्या सांगण्याला फार महत्त्व आहे मित्रांनो. कारण जे पाकिस्तानमध्ये आणि बांगलादेशमध्ये अत्याचाराला बळी पडत आहेत ते हिंदू, त्यांना कुठेतरी असं वाटेल की आपल्यासाठी एक असा आपल्या धर्माचा देश आपल्यासाठी दरवाजे उघडे करून बसलेला आहे. जर आपल्याला इथं अति त्रास होत असेल तर आपण इथं मरण पत्करण्यापेक्षा, हाल अपेष्टा करण्यापेक्षा आपण आपल्या देशात जाऊ शकतो आणि त्याला अशी एक उत्तम प्रकारे संधी इथल्या BJP सरकारने दिलेली आहे की ती केव्हाही येऊ शकतात आणि त्यांना ह्या देशाचं नागरिकत्व मिळू शकतं. आज बांगलादेशमध्ये 1 कोटीच्या वरती हिंदू राहतात. मग त्याचमध्ये बौद्ध, शीख आणि ख्रिश्चनसुद्धा आहेत. यांचंसुद्धा स्वागत अमित शाह करायला तयार आहेत का त्यांनी जो इतर देशामधून येणारे अल्पसंख्याक असतील त्यांच्यासाठी असा कायदा करून ठेवला की ते भारतात आल्यानंतर त्यांना नागरिकत्व देण्यात येईल. आणि आज जेव्हा पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ आणि हिंदूंचे खून आणि कत्तली होत आहेत तेव्हा तिथला समाज प्रचंड बेदरलेला आहे, भीतीच्या दडपणाखाली आहे, त्यांना जगण्याची भ्रांत पडलेली आहे. तेव्हा त्यांना असं वाटतं की आपला वाली कोणी नाही. तेव्हा आज अमित शहाने सांगितलं, भारत सरकार तुमचा वाली आहे, भारत तुमचं स्वागत करायला तयार आहे. तेव्हा एक आशेचा किरण त्यांच्या मनात येईल. त्याच पद्धतीने जे अत्याचारी तिथले राजकारणी, तिथला समाज आहे त्यांनाही कुठेतरी असं वाटेल की भारत ह्या लोकांच्या पाठीमागे उभा आहे. त्या वेळ आली तर आपल्यालासुद्धा भारत तडाखे देऊ शकेल. भारत ज्या पद्धतीने सर्जिकल स्ट्राईक पाकिस्तानबरोबर भारताने केली ऑपरेशन सिंधू, तशाच प्रकारे वेळ आली तर उद्या बांगलादेशलाही भारत दणके दिल्याशिवाय राहणार नाही. ही भीती त्यांनासुद्धा वाटेल आणि मुळात त्यांना वाटण्यापेक्षा जो हिंदू समाज आहे तो निर्भयपणे तिचा प्रतिकार करेल आणि जेव्हा त्याचा प्रतिकार तोकडा पडेल, जेव्हा त्याला असं वाटेल की आपण इथून निघून गेलेलं बरं, तेव्हा असा एक जगाच्या पाठीवर आपला हिंदू धर्मियांचा देश आहे तो आपलं स्वागत करायला तयार आहे. याबद्दल अमित शाह साहेबांना धन्यवाद द्यावे तेवढेच थोडे आहे. मुळात 70 वर्षापासून ह्या देशामध्ये जी राजवटी झाल्या त्याच्यातला हे पहिले गृहमंत्री आहेत की त्यांनी आपल्या बंधूंसाठी, आपल्या धर्मियांसाठी भारताचे दरवाजे उघडे केले. पण त्याचबरोबर त्यांनी भारताच्या दरवाजे ह्या अल्पसंख्याक लोकांना म्हणजे हिंदू आणि बाकी जे मुसलमान सोडून जे लोक असतील त्यांचं जे स्वागत करत असतील त्याच पद्धतीने त्यांनी कडक भूमिका घेऊन ह्या देशात जे घुसखोर घुसलेले आहेत, जे बांगलादेशी आहेत त्यांनाही जेवढं लवकर हाकलता येईल तेवढं त्यांना हाकलावं आणि त्यांची जी संख्या कमी होईल त्याबद्दल तिथल्या हिंदूंना ह्या देशात प्रवेश द्यावा आणि त्यांना सुखसुविधा द्यावा आणि त्यांना असं आश्वासन द्यावं की आम्ही तुमच्या स्वागत तर करतो, पण आम्ही तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. आम्ही तुम्हाला तुमचं व्यवस्थित आयुष्य जाईल अशा पद्धतीत ते तजवीज करू. हे फार करणं गरजेचं आहे आणि ते आज अमित शहाने स्पष्टपणे सांगून दाखवलं. हा फार मोठा दिलासा त्यांनी हिंदू लोकांना दिलेला आहे. तेव्हा त्यांचं आणि त्यांच्या पक्षाचं नक्की स्वागत आणि अभिनंदन केलं पाहिजे. नमस्कार.